लहानपणी गाण्याच्या भेंड्या खेळायचो त्यावेळेला ख हे अक्षर आलं की एक गाणं ठरलेलं असायचं. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई ये वड्या. गंमत वाटायची म्हणताना. आणि ख साठी दुसरं गाणं नसायचं. या शब्दांमध्ये एक सुंदर असा लय आहे, ताल आहे, त्यामुळे ते पटपट म्हणायलाही छान वाटायचं. इतकाच काय तो आनंद, पण आवडायचं म्हणायला. थोडंसं मोठं झाल्यानंतर त्या शब्दांमधला खरा अर्थ समजायला लागला. ती एक चेतावणी आहे. खबरदार जर टाच मारून पुढे जाल तर तुमच्या चिंधड्या चिंधड्या उडवून देईन, असा ह्या कवितेच्या ओळीचा चेतावणीचा अर्थ आहे किंवा चेतावणीचा भाव आहे. पुढे जाऊन त्यावेळेला संपूर्ण कवितेचं वाचन केलं. कवी वा भा पाठक यांनी लिहिलेली कविता आहे. जुनी आहे, पण अतिशय सुंदर आणि प्रत्येक मराठी माणसाने ऐकावी आणि समजून घ्यावी अशी ही कविता आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा शिवजयंतीच्या निमित्ताने या कवितेची आठवण म्हणून ही कविता सगळ्यांसमोर यावी आणि सर्वांनी तिचा आस्वाद घ्यावा आणि शोभा कळावेत यासाठी ही कविता सादर करीत आहे. दोन व्यक्तींमधला संवाद आहे हा. एक आहे सावळ्या, छोटा मुलगा, आणि दुसरा जो आहे तो घोडेस्वार, की ज्याला ही चेतावणी मिळत आहे. तर पाहूया ही सुंदर कविता. सुरुवातीला सावळ्या म्हणत आहे, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई ये वड्या. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई ये वड्या. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही ओलांडून ती रसे. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही ओलांडून ती रसे. लगाम खेचा या घोडीचा राव टांग टाकुनी तुम्ही या असे खड्या अंगणी. पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊही. पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊही. मला का ओळखले हो तुम्ही. मला का ओळखले हो तुम्ही. हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे हे हाडही माझे लेचे पेचे नसे. या नसा नसातून हिम्मत बाजी वसे. या नसा नसातून हिम्मत बाजी वसे. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई ये वड्या. सावळ्या नावाच्या एका छोट्या मुलाने चेतावणी दिलेली आहे एका घोडेस्वाराला. आता घोडेस्वार तरी काही शांत बसणारा आहे का? बघूयात घोडेस्वार काय म्हणतोय. मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा. मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा. कशाला ताठा तुझ हा हवा. कशाला ताठा तुझ हा हवा. मुठीत माझ्या मूठ असे ही खड्गाची तो बरे. मुठीत माझ्या मूठ असे ही खड्गाची तो बरे. वीर तू समजलास काय रे. वीर तू समजलास काय रे. थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी. थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी. कुठे तव भाला बरची तरी. कुठे तव भाला बरची तरी. हे खड्गाचे बग पाते किती चमकते. हे खड्गाचे बग पाते किती चमकते. अणकुचीदार अति भाल्याचे टोकते. अणकुचीदार अति भाल्याचे टोकते. यापुढे तुझी वद हिम्मत का राहते. घोडेस्वारानं सुद्धा सावळ्याला म्हणजेच त्या छोट्या मुलाला आव्हान दिलेलं आहे. आणि यानंतर मात्र सावळ्या चिडलेला आहे. बघूया सावळ्या कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतो आहे ते. आपण मोठे दाढीवाले आहा शूरवीर की. किती ते आम्हाला ठाऊकी. तडफ आमच्या शिवबाची तुम्हा माहिती नका. तडफ आमच्या शिवबाची तुम्हा माहिती नका. दाविती फुशारकी का फुका.
तुम्हा सारखे असतील किती, लोळविले नरमणी, आमुच्या शिवबाने भररणी, आमुच्या शिवबाने भररणी. मी असे इमानी चेला त्यांच्याकडे, मी असे इमानी चेला त्यांच्याकडे, हुकुमाविन त्यांच्या समजायाचे पुढे, हुकुमाविन त्यांच्या समजायाचे पुढे, देईना जाऊ मी शूरवीर फाकडे, देईना जाऊ मी शूरवीर फाकडे. पुन्हा सांगतो, खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई येवढ्या. बघूयात आता घोडेस्वाराचं काय होतंय, तो नेमका कशा पद्धतीनं उत्तर देतोय, आव्हान देतोय की काय करतोय. बघूयात. सुंदर शेवट आहे, अतिशय सुंदर असा गोड शेवट आहे. आणि या ओळींमधनं, या शेवटच्या ओळींमधनं तुम्हाला कोणाचं दर्शन होतंय ते तुम्हीच पहा. लाल भडकते वदन जाहले, बाळाचे मग कसे, लाल भडकते वदन जाहले, बाळाचे मग कसे, स्वार परी मनी हळू का हसे, स्वार परी मनी हळू का हसे. त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे, स्वार परी सौम्य दृष्टीने खुले, स्वार परी सौम्य दृष्टीने खुले. चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवी कातर, चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवी कातर. ऐका शिवबाचे हे स्वर, ऐका शिवबाचे हे स्वर. आहेस इमानी चेला माझा खरा, आहेस इमानी चेला माझा खरा, चल इमान घे हा माझा शेला तुला, चल इमान घे हा माझा शेला तुला. पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा, पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा, खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई येवढ्या. प्रत्यक्ष शिवबा घोडेस्वार म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराज आहेत. आणि सावळ्याचं हे रूप पाहून शिवाजी महाराज अत्यंत आनंदित झालेले आहेत. स्वराज्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याच्या नसानसात भिनलेली या कवितेमधून जाणवते. आणि शिवाजी महाराजांचं एक वेगळं रूप, की शिवाजी महाराजांनी जी माणसं हेरली, माणसं शोधली, ती माणसं ही याच पद्धतीनं शोधलेली आहेत. त्यांना जसजसे अनुभव आले, जसजशी माणसं दिसली, तसतसं त्या प्रत्येक माणसाचं कसब कौशल्य त्यांनी हेरलं आणि प्रत्येकाला आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं. आणि अशाच मावळ्यांनी महाराष्ट्राचं वैभव उभं केलं आणि स्वातंत्र्याचं तोरण बांधलं. शिवाजी महाराज आणि त्यांचे हे सर्व मावळे यांच्या पुढे नतमस्तक होण्या व्यतिरिक्त दुसरा भाव मनामध्ये शिल्लक राहत नाही. शतशः नमन.